11th ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 3 चे अलॉटमेंट लागलेले आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहे. तर यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी असे आहे की ज्यांना कॉलेजेस मिळालेले आहे परंतु घ्यायचे नाही आहे, किंवा आणि काही विद्यार्थ्यांना कॉलेजसुद्धा मिळालेले नाही आहे. तर घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की अजूनही आपल्याकडे राऊंड नंबर 4 उपलब्ध आहे आणि राऊंड नंबर 4चा टाइम टेबल साईडवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तर बघू शकता, साईडवर जर आले तुम्ही तर ॲडमिशन शेड्यूलचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला शेड्यूल म्हणजे राऊंड 4चं शेड्यूल उपलब्ध करून दिलेलं आहे. तर बघू शकता यामध्ये संपूर्ण डिटेल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी राऊंड 4मध्ये कधी फॉर्म भरू शकणार, तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी सुद्धा केलेली नसेल म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन, तर 25 तारीख ते 26 तारखेपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकता. बघू शकता, नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी, नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म. तर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, कारण भरपूर सारे असे विद्यार्थी राहतात की त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल. आणि त्यानंतर कॉलेजचे नाव कधी टाकायचे म्हणजे पार्ट 2 कधी भरायचं, तर 28 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे तुमचा पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 कोणता, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे ते विद्यार्थी दुरुस्ती करू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेसचे नाव टाकायचे आहे म्हणजे पार्ट 2चा फॉर्म भरायचा आहे ते विद्यार्थी 28 आणि 29 या 2 दिवसामध्ये त्यांचा राऊंड 4चा फॉर्म भरू शकतात. आणि त्यानंतर बघू शकता 1 तारीख ते 2 तारखेच्या मधात विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन अलॉटमेंट आणि त्याच दिवशी तुमचे रिझल्ट सुद्धा लागणार आहे राऊंड 4चे. तर आताची जी प्रोसेस आहे ही भरपूर फास्ट आहे. फक्त 2 दिवस देण्यात आलेले आहे तुम्हाला ॲडमिशनसाठी आणि फॉर्म फिलअपसाठी. तर ज्याही विद्यार्थ्यांचे राऊंड 3 मध्ये नंबर लागलेले ते विद्यार्थी आज आणि उद्या ॲडमिशन घेऊ शकतात कॉलेजला जाऊन. तर ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्या, आणि ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची नसेल ते विद्यार्थी 28 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांचा राऊंड 4चा फॉर्म भरू शकतात. तर अशाबद्दल राऊंड 4चा टाइम टेबल आलेला आहे. तरी घाबरण्याचं कारण नाही आहे. राऊंड 4मध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रॉपर 10 कॉलेज टाका आणि चेक करा की आपल्याला पर्सेंटेज किती आहे, आणि त्या पर्सेंटेजनुसारच तुम्ही कॉलेजेस ॲड करा, जेणेकरून राऊंड 4मध्ये तुमचा नंबर लागणं अतिशय गरजेचं आहे. कारण की यानंतर फक्त एक राऊंड आहे आणि तो राऊंड आहे तुमचा म्हणजे स्पेशल राऊंड. तर यामध्ये संपूर्ण ज्या जागा या ओपनमधून कन्वर्ट केल्या जातात आणि संपूर्ण माहिती तुम्हाला जे स्पेशल राऊंडचा टाइम टेबल येणार त्यामध्ये दिली जाणार. तर ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी 2 दिवसामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर 28 तारखेला राऊंड 4चा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जात आहे आणि दिली जाणार. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, त्यावरती पण तुम्हाला संपूर्ण ज्या अपडेट आहे त्या अपडेट तुम्हाला देणे सुरू राहत असतात. आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.